त्यांना म्हणावं लपण्याची तसदी घेऊ नका, ते आता माझ्या हातून सुटणार नाहीत. येतो मी. फोन का लागत नाहीये? झालं? आता तरी डोळे उघडले का तुझे? का अजूनही डोळ्यावर पट्ट्याच बांधल्यास तू आई? करा, नवीन सुनेचे अजून लाड करा तुम्ही. फिरायला पाठवा, जेवायला पाठवा, मठात पाठवा. शेवटी विश्वासघात केलाच ना तिनं. त्या सखीनं एवढा मोठा घोळ घालून ठेवला तरी सुद्धा तू काहीच बोलली नाहीस का ग तिला? नाही, शेवटी त्या सखीनं तिला जे काय हवं तेच केलं. म्हणतात ना, ऐकावं जनाचं, करावं मनाचं, त्यातली गत आहे ही. मला वाटलं ती घाबरती की काय सगळ्यांना, पण नाही, ती घाबरल्याचं फक्त नाटक करतेय. एक नंबरची चॅप्टर मुलगी आहे ती. या घरात राहून पप्पांच्या विरोधात जायचं धाडस दाखवलं तिनं. तुझ्या साम्राज्याला सुद्धा शह दिला. आणि तू एका अक्षरानं काही बोलली नाहीस. हा, काहीच बोलली नाहीस तू आई. कमाल आहे तुझी. मी गप्पा एवढ्यासाठी बसले. मी जर तिच्या समोर गेले असते तर जीव घेतला असता मी तिचा. मग घ्यायला हवा होतास ना जीव? जीव घ्यायला हवा होतास आई तिचा. ती माझ्या पप्पांच्या जीवावर उठली आहे. मी तिला या घरात नाही राहू देणार. चल, आपण दोघे मिळून तिला या घरातून हाकलवून देऊया. चल. नाही, बरोबर आहे, तू सखीला या घरातून हाकलवून देणार नाहीस, कारण या घराला तिच्याकडून वारस मिळणार आहे ना. पण त्यासाठी या घराला काय काय किंमत मोजावी लागणार आहे कुणास ठाऊक. लग्नाला 2 दिवस झाले नाहीत आणि आपल्या समोर इतके सगळे प्रॉब्लेम्स आले. आर्यावर जीवघेणा हल्ला, कधी नव्हे ती पोलिसांची इन्क्वायरी, पप्पांच्या हातून खून झालाय त्याची कबुली सुद्धा दिली तिनं. चांगला डाव साधला. नाही सोडणार तिला. ती आता कुठलाही खेळ खेळू शकत नाही आपल्या बरोबर. हिम्मत नाही होणार तिची तशी. आणखीन काय काय संकट येणार आहेत कुणास ठाऊक. संकट आपल्यावर नाही तिच्यावर येतील. तिला माहिती नाही मी कुठल्या थरापर्यंत जाऊ शकते ते. तिला घराबाहेर हाकलून सहजासहजी नाही जगू देणार तिला मी. एक एक दिवस तिच्यासाठी काळाप्रमाणे ठरेल. बघ तू. सोडणार नाही येतात सामंतला मी. जरा जास्तच बोलला तो आज. आणि ते सुद्धा पप्पांबद्दल. पप्पांना सोडणार नाही, त्यांना जेलमध्ये टाकतो. अरे काय खाऊ आहे का पप्पांना जेलमध्ये टाकणं म्हणजे? पप्पांच्या अंगाला हात लावायला सुद्धा ना त्या सामंतला 2 जन्म घ्यावे लागतील. मृदुला रिलॅक्स. मी आहे ना. मी तुला सांगतोय, मी आपल्या पप्पांना काही होऊ देणार नाही. पप्पांपर्यंत पोहोचण्या अगोदर त्या सामंतला माझ्या समोर यावं लागेल. मगाशी तो सामंत म्हणत होता मला, कुणाचा आरोप स्वतःवर घ्या, तुम्ही खून केलाय म्हणून कबूल करा. मी करून टाकणार होतो लगेच. म्हणजे मला काय प्रॉब्लेम असणार म्हणा. उगाच कटकट नको ग.
आणि आपल्या पप्पांसाठी मी एवढंही करू शकत नाही. पण मग मीच विचार केला, म्हटलं मीच जर आत गेलो तर आपलं हे वैभव, आपला बिझनेस, हे सगळं कोण सांभाळणार, नाही का? कसं आहे मृदुला, हे बघ, पप्पा आत गेले म्हणजे मी त्यांना जाऊ देणार नाहीये, पण मानून चालू की जर समजा ते आत गेले तर मी आहे ना, मी त्यांना सोडून आणेन. पण मीच जर आत गेलो तर मला कोण सोडवणार? नाही म्हणजे तसा कोणी जबाबदार पुरुष आहे का आपल्या घरात? हा, आता मला हे सगळं जमतं म्हणून सगळ्यांनाच ते जमेल असं नाही ना. त्यात सखीने गुळ घालून ठेवलाय, तोही मलाच निस्तरावा लागणार. अशी कशी का वागली ती? गुरु, सखीला सवय नाहीये या सगळ्या गोष्टींची. पोलिसांना बघून घाबरली असणार ती आणि म्हणून हो म्हणाली असणार. बर, कबूल आहे, घाबरली असेल ती. अरे पण आपण काय बोलतोय याचं तरी तिला भान असावं. बरं, जे बोलतोय त्याचे काय परिणाम होतील हेही तिला कळू नये. आणि घाबरायचंच होतं तर कशाला गेली ती त्या सामंतकडे? सामंत सखी नक्कीच घाबरली असेल म्हणून तिने पप्पांविरुद्ध कंप्लेंट केली. पण सखी स्वतः सामंतला जाऊन का भेटली ते घरात कोणाला न सांगता? नक्कीच काहीतरी गडबड आहे. सखी, जरा पाणी आण प्यायला. सखी, प्यायला पाणी आण. काय झालंय? मधू, मी विचारतोय काय झालंय? अरे मला कोणी सांगेल का इथे काय झालंय? मी सांगते काय झालं. इन्स्पेक्टर सामंत तिथे आला होता. आणि त्यांनी हेरंबनाथांच्या विरोधात माझ्या हाती पुरावे आले आणि ते पुरावे तुमच्या सुनेनेच दिलेत मला. असं सगळं घडलं.
साहेब जाऊ देत ना, नको. सगळेजण आपापल्या खोलीत जा. हे आले की बघतील काय करायचं ते. दिवा विसला. काही चुकलं असलं तर क्षमा करा. आता कुठल्या पापांची क्षमा मागते स्वामींपुढे? अहो, देवासमोरचा दिवा विसला. सखीची काळजी वाटते हो मला. गुरु सरांनी सांगितलं ना सगळं व्यवस्थित सुरू आहे म्हणून. मग कसली काळजी वाटते तुला? हॅलो हॅलो, मी मैथिली बोलतीये. दिवाकर आहेत? हो आहेत. सखी कशी आहे? सखी बरी आहे. दे जरा, दे तिच्या बापाला दे फोन. काका, काय ग? मैथिली ताईंचा फोन आहे. हा बोला. तुमच्या मुलीनं काय दिवे लावले ते ठाऊक आहे का तुम्हाला? तिला जर का लग्न करायचं नव्हतं तर तसं सांगायचं ना. आमची काय जबरदस्ती नव्हती. काय झालं? तुम्हाला काहीच ठाऊक नाहीये हे नाटक माझ्यासमोर तरी करू नका. तुमच्या मुलीने काय प्रताप केले ते तुम्हाला सांगितलं नाहीत का? हो नाही हो, आम्हाला खरंच काही माहिती नाहीये. आम्ही नव्हतो इथे, बाहेर गेलो होतो. तुमच्या लाडक्या लेकीनं पप्पांच्या विरोधात कंप्लेंट लिहिली आहे पोलिसांमध्ये. एवढं
सगळं घडलं आणि तुम्ही काय म्हणताय? तुम्हाला काहीच ठाऊक नाही? नाटक करताय माझ्या समोर? हा? याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत दिवाकर. तुमच्यापेक्षा कुत्री बरी ती. निदान मालकाला चावत तरी नाहीत. अहो नाही हो, आम्हाला खरंच काही नाही माहित. काहीतरी गैरसमज झाला असेल. सखी नाही असं काही करणार. दिवाकर, सोजवळपणाचं नाटक खूप छान करता हो तुम्ही. एक काम करा ना, तुम्ही आणि तुमची लेख एक नाटक कंपनी का नाही उघडत? चांगला चालेल तुमचा धंदा. हे बघा, आता याचे परिणाम भोगायला तयार राहा. तुमच्या लेकीला परत घेऊन जा तुमच्या घरी. नाही नाही, असं नका करू. हे बघा, मी समजावतो सखीला. हवं तर मी माफी मागतो तिच्या वतीने तुमची, पण त्याची काहीच गरज नाही. जे काय समजावायचे ते पप्पा आल्यानंतर समजावते. त्यानं तर चांगलेच ओळखून आहात तुम्ही. हा? वा मैथिली, काय तेज आलंय तुझ्या चेहऱ्यावर. वा, राम, खरंच तुला आसुरी आनंद मिळत असेल ना. राम, तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. जाऊ दे, तुला नाही कळणार हे सगळं. मग मला समजून सांग, त्या गरीब माणसाला कशाला त्रास देतेस? सखीच्या बापाला कळायला नको त्याच्या मुलीने केवढी मोठी चूक केली आहे ते? नाही मैथिली, मला नाही वाटत यामध्ये सखीची काही चूक आहे. नक्कीच तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. नाही, बरोबर आहे राम. तुला दुसऱ्यांचंच दुःख दिसतं, घरच्यांचं दुःख तुला कधी कळलंच नाही. आणि तू मात्र दुसऱ्यांच्या दुःखात संधी शोधतेस. राम, माझ्यावर ओरडून काही फरक पडणार आहे का?